11 भद्रसेना पुत्राची आणि महानंदीची कथा. श्री गणेशाय नमः. रुद्राक्ष आणि रुद्रकाचे महत्त्व सांगणारी जी कथा सुतांनी सांगितली ती अशी की रुद्राक्ष हे भगवान शिव यांना अतिप्रिय आहे. जो मनुष्य रुद्राक्ष धारण करतो त्याची पुण्य ही फार थोर असते. तिचे गुणवन वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. रुद्राक्ष पूजन करणे, रुद्राक्ष धारण करणे या गोष्टी शिवास अतिप्रिय आहेत. रुद्राचा महिमा वर्ण करणारी एक कथा आहे. ती अशी की पूर्वी भद्रसेन नावाचा एक कर्तव्यदक्ष प्रजादक्ष राजा काश्मीरमध्ये राज्य करीत होता. राजाचा प्रधान अन्य स्वतः भद्रसेन राजा हे दोघे शिवभक्त होते. दोघांनाही एक पुत्री होती. त्यांची नावे सुधम आणि तारक अशी होती. दोघेही समवय होते, एकमेकांचे मित्र होते. राजपुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक या दोघांना एकाच छंद होता, तो म्हणजे अंगाला भस्म लावायची, गळ्यात रुद्राक्षच्या माळा घालायच्या, सकाळ संध्याकाळ नित्य शिवनामाचे स्मरण करायचे. शिवपूजा, शिवनामाचे स्मरण, शिवध्यान ह्याच्याकडे ह्या कुमारांचा विशेष ओढा. त्यांना अन्य कोणत्याच सुख वैभवाची आसक्ती वाटत नव्हती. दोघेही विरक्त वृत्ती. हेच राजा आणि प्रधान त्यांची चिंतेची मोठी बाब होती. राजपुत्र सुधम याच्या अशा वागण्याने आणि अन्य बाबतीच्या उदासीनतेमुळे भद्रसेन राजा फार काळजीत होता. एक दिवस भद्रसेन राजाचे कुलगुरू पराशर ऋषी यांचे राजवाड्यात आगमन झाले. तेव्हा भद्रसेनाने कुलगुरूंना मोठ्या आदराने अगत्य स्वागत केले. सुधम आणि तारका ह्या दोघांना कुलगुरूचे पायावर घालून राजाने ऋषींना त्यांच्या अशा विरक्त वृत्तीचे कारण विचारले. आपल्या मनातील चिंता बोलून दाखवली. तेव्हा आपल्या दिव्य दृष्टीने त्या दोघांनाकडे पाहत ऋषी म्हणाले, आपण खरोखर भाग्यवान आहात. तुमच्या पोटी हे शिवभक्त जन्माला आले आहे. राजा भद्रसेन पूर्वी नंदीग्राम नावाच्या नगरात एक महानंदा नावाची वेश्या राहत होती. ती रूप आणि ऐश्वर्य यांनी समृद्ध होती. ती तिच्याकडे येणाऱ्या इच्छुकांची तृप्ती करीत असे. ती व्यवसायात जरी वेश्याचा करीत असली तरी ती मनाने मात्र ती शुद्ध आणि पवित्र होती. तिला शिवपूजा, सुस्मरण, भजन, कीर्तन ह्याची मोठी आवड होती. तिने मोठ्या आवडीने एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते. ती त्यांना रुद्राक्षच्या माळा घालायची, भस्म लावायची आणि शिवनामाच्या तालावर नृत्य करायची शिकवित असे. ती त्या दोघांना आपल्या नृत्यशाळेतील शिवलिंगासमोर बांधत असे. त्यामुळे शिवदर्शन, नामस्मरण, कीर्तन, भजन, श्रवण या गोष्टी त्यांना मदभाग्याने लाभत होत्या. त्यामुळे त्यांच्या मनात आपोआप शिव उपासनेची भावना ही बळावत होती. एके दिवशी या शिवभक्त महानंदीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर हे एका सौदागराच्या रूपात येऊन तिच्या घरी आले. त्यांनी महानंदीला एक दिव्य कंकण दिले. ते कंकण पाहून मी 3 दिवस तुमची दासी होऊन राहीन असे महानंदीने त्या सौदागरास वचन दिले. सौदागराने महानंदीस त्यावेळी एक दिव्य लिंगही दिले व त्याचा सांभाळ कर असे सांगितले. रात्री ते दोघे झोपले असता शिवानी आपल्या मायेने नृत्यशाळेला अग्नी लावला. थोड्या वेळात अग्निज्वाला धाडाडू लागला. त्या अग्नीने सौदागराने दिलेले जपून ठेवले लिंग भंगले, दग्ध झाले. तर मी अग्नी प्रवेश कर असे म्हटलेले लिंग जळून गेले. घाईघाईने महानंदीने नृत्यशाळेतल्या त्या कोंबडा माकडांना ह्यांना मुक्त केले. ते दोघे दूरवरून पळून गेले. शब्दाप्रमाणे दिव्य लिंग दग्ध झाले. म्हणून सौदागराने अग्नीत प्रवेश केला. मी 3 दिवस तुमची दासी होऊन राहिली असे वचन दिल्यामुळे पतिस्वरूप सौदागराच्या मागोमाग महानंदा ही सती जाण्यासाठी ठरली. सर्व संपदा
दान करून तिने अग्निप्रवेश केला. हर हर शंभो असे म्हणत तिने पेटत्या चितेत उडी घेतली. त्यावेळी भगवान शंकर प्रगट झाले. त्यांनी तिला वर झेलले, तिचे रक्षण केले, तिचा उद्धार करून तिच्यासह तिच्या परिवाराचेही कल्याण केले. त्यांनी शिवलोकी नेले. इतके सांगून पराशरांनी पुढे असाही खुलासा केला की राजपुत्र आणि प्रधानपुत्र म्हणजे गतजन्मीचे कुकट मरकट आहेत. त्यामुळे त्यांना या जन्मी पण शिवभजनाची मोठी रुची आहे. हे ऐकून राजाला आनंदाचा पारा राहिला नाही. त्याने राजपुत्राचे भविष्य सांगा अशी विनंती केली. तेव्हा पराश म्हणाले, राजा, तुझ्या पुत्राचे आयुष्य हे फक्त 12 वर्षाचे आहे. 12 वर्षे पूर्ण व्हायला आता फक्त 7 दिवस उरलेले आहे. 7व्या दिवशी राजपुत्र मृत्यू येणार. हे ऐकून भद्रसेन राजा मोठा दुःखी कष्टी झाला. त्याने यावर उपाय विचारला. तेव्हा तू 7 दिवस शिवाला रुद्राभिषेक कर. रोज 1000 रुद्रावर्तन कर. 7व्या दिवशी ते मंत्रोक्त पाणी पुत्रावर शिंपड. त्याचे गडांतर दूर होईल असं सांगितले. भद्रसेन राजाने पराशर ऋषीच्या नेतृत्वाखाली अनेक ब्राह्मणांना बोलावून शिवरुद्रावर्तन कार्यक्रम प्रारंभ केला. 7व्या दिवशी मृत्यू येऊन बाळ धरणीवर पडलं. ऋषी पराशर यांनी राजपुत्रावर रुद्रावर्तन तीर्थशी पडले केले. त्याबरोबर राजपुत्र सुधर्म सावध झाला. त्याने जे जे घडले ते सांगितले. यमदूत आणि शिवदूत त्यांच्यातील संवाद सांगितला. तसेच अचानक आलेल्या नारदाने राजपुत्राच्या सांगण्याला दुजोरा दिला. रुद्राभिषेकाने राजपुत्राचे गडांतर दूर झाले असेही सांगितले. राजा भद्रसेन यांनी आनंदाने मोठे धर्म केले. पुढे राजपुत्र राज्यसूत्र देऊन राजा प्रधानासह तपश्चर्येत निघून गेले आणि शेवटी शिवलोकी गेले. अध्याय 12. बाहुलेचा झाला उद्धार. भस्मासूर झाला भस्म. श्री गणेशाय नमः. भक्ती आणि आराधनेच्या महापापाचाही कसा उद्धार होतो या संदर्भात एक कथा सांगतात. सूत म्हणतात, श्रोते हो, ते एक दक्षिणेकडे बाळशकळ नावाचे गाव होते. त्या गावातील जवळजवळ सर्वच लोक हे पापी, दुराचारी, अधर्मी होते. त्याच गावात एक विदुर नावाचा ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण फार लोलुप होता. त्याला वेश्यागमनाची सवय होती. त्या वेश्येच्या नादात त्याने आपली सर्व संपत्ती खर्च केली होती. त्या विदुर ब्राह्मणाची पत्नी बाहुली ही सुद्धा व्यभिचारी होती. तिला एक मुलगा होता. पुढे विदुर मरण पावला. त्याला यमलोकी अनेक नरक यातना भोगाव्या लागल्या. इतक्यानेच त्याची परतफेड झाली नाही तर तो पिशाच होऊन विंध्याचल पर्वताच्या परिसरात फिरू लागला. विधवा झालेल्या बाहुलीचे मन त्या गावात लागेना. ती मुलाला घेऊन व काही यात्रेकरूं सोबत श्रीक्षेत्र गोखुर्णी महाबळेश्वर येथे आली. तिथे तिने महाबळेश्वराचे दर्शन घेतले आणि आपल्या जन्माचे सार्थक साधून घ्यायला हवे असे विचार तिच्या मनात जागू लागले. त्यात एका मंदिरातील कथात कीर्तन श्रवणाने तिचे चांगलेच डोळे उघडले. त्याच कीर्तनकारास गुरु मानून तिने त्यांच्याकडून कल्याणकारी ओम नमः शिवाय हा मंत्र घेतला. पुण्यक्षेत्री निवास, श्रवण, भक्ती, नामस्मरण, शिवदर्शन, ध्यान ह्यामुळे हळूहळू तिच्या पापाचा क्षय होऊन पुण्याची शिदोरी वाढू लागली. ती पावन झाली, पुनीत झाली आणि शिवलोकास गेली. तेथे जाताच तिने शिवपार्वतीची मनोमन स्तुती केली. त्यांना विनम्र भावे वंदन केले. चरणाशी ठाव मागितले. प्रसन्न झालेल्या पार्वतीने बाहुलीला हवा तो वर माग असे सांगितले. तेव्हा पार्वतीने हात जोडून बाहुलीला विनंती केली की, हे माते, माझा पती हा त्याने केलेल्या पाप कर्माने नक्कीच कुठेतरी कष्ट भोगत असेल. त्याचा उद्धार करून त्याला इथे आणण्याचा मार्ग दाखवा. तेव्हा पार्वतीने बाहुलीला सांगितले की,
तुझा पती विंध्याचल पर्वताच्या परिसरात पिछात होऊन फिरत आहे. त्याला सुप्रासनेस प्रवृत्त कर आणि इकडे आण. पार्वती मातेच्या आज्ञेप्रमाणे तुंबाराला सोबत घेऊन विंध्याचल पर्वताच्या परिसरात आली. तिने आपल्या पतीला ओळखले. तुंबाराने त्या पिशाचाला एका झाडाला बांधले. बाहुली आणि तुंबार यांनी त्या शिवभजन नाम ऐकवून त्याच्या सर्व दुष्ट वृत्तींचा, पापांचा, दुष्ट कर्मांचा नाश करवला. त्याला ओम नमः शिवाय या मंत्राची दीक्षा दिली. तो मंत्र जपून जेव्हा बाहुलेच्या पतीचा म्हणजेच विदुराचा देह दिव्य झाला, तेव्हा त्यास घेऊन ती शिवलोकी आवडली. शिव उपासना करता करता ते दोघेही शेवटी शिवरूप झाले. त्यांचा उद्धार झाला. बाहुलीच्या कथेनंतर भस्मासुराची जन्मकथा सांगताना सूत सांगतात की एक प्रदोषकाळी भगवान शंकर हे आपल्या अंगास भस्म विलोपन करत असताना त्या भस्मातून एक खडा बाहेर पडला. तो खडा खाली पडताच मात्र आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्यापासून एक राक्षस म्हणजेच असुर निर्माण झाला. भस्मापासून उत्पन्न झालेल्या त्या असुराचे शंकराने नाव भस्मासूर इतके नव्हे तर त्यांनी रोज नवीन चिता भस्म आणून देण्याची कामगिरी त्या असुर सेवकावर सोपवली. भस्मासूर ते काम मोठ्या आवडीने आणि चोखपणे करू लागला. त्यामुळे भस्मासूर हा शिवाला प्रिय झाला. असाच काही काळ गेला. भस्मासुराच्या मनात असुर विचार थैमान घालू लागले. प्रथम देवाचा राजा इंद्र याला पराभूत करायचे, त्याचे राज्य घ्यायचे. मग तिन्ही देवांना पराभूत करून त्रिलोक्याचे राज्य मिळवायचे. भस्मासूर स्वप्न पाहू लागला. त्याचीच पूर्वतयारी म्हणून एक दिवस त्याच्या तत्पर सेवेवर प्रसन्न झालेल्या शंकराला तो म्हणाला, देवा, तुम्हाला रोज चिताभस्म आणून देतात ना मला फार कष्ट पडत. तेव्हा आपण मला असा वर द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन तो जळून भस्म व्हावा. खरं तर देवाने असा वर भस्मासूरला देऊ नये म्हणून पार्वती, श्री गणेश, नंदी हे सारे नको नको म्हणत असताना शंकराने तो तसा वर त्या असुराला दिला आणि तो वर प्राप्त झाला. मात्र आणि त्याच दिवसापासून दिसेल त्याच्या मस्तकावर हात ठेवायला, त्याला भस्म करायचे असा भस्मासुराने धडाका लावला. त्यातून ऋषी, मुनी, ब्राह्मण इतकेच नव्हे तर देवदेवतांची सुटका होणार एकच हाहाकार झाला. शेवटी या भस्मासुराला आवर घालण्यासाठी सर्व देवदेवता, ऋषीमुनी, मानव यांनी भगवान विष्णूकडे धाव घेतली. तेव्हा भस्मासुराला धडा शिकवण्यासाठी विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले. आपल्या सौंदर्य पाशात मोहिनीने भस्मासुराला पार वेडे केले. तो तिच्या रूप सौंदर्यावर मोहित झाला. तिच्या मागे वेड होऊन जाऊ लागला. याचाच फायदा घेऊन आणि भस्मासुराला मी तुझ्याशी लग्न करीन, पण कुलाचार प्रेमाने तू माझे बरोबर नृत्य कर अशी अट घातली. कामातूर झालेला भस्मासूर मोहिनीने सांगेल ते करायलाच तयार झाला आणि नृत्य करता करता भस्मासुराने मोहिनीप्रमाणे आपल्याच मस्तकावर हात ठेवला. मात्र आणि तो जळून भस्म झाला. सर्व देवदेवता ह्यांना अपूर्व आनंद झाला. एका दृष्टीत असुराचा नाश झाला आणि संकट दूर झाले.